शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, 28 एप्रिलपासून कामबंदचा इशारा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी 20 एप्रिल 2026 पासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे। कर्मचारी महासंघटना व बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य झाल्यास 28 एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे शिक्षण मंडळाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 1993 पासून लागू असलेल्या बढती व बदलीच्या निकषांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने 2005 चा शासकीय बदली नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। स्वायत्त शैक्षणिक संस्थेवर हा नियम लादणे अन्यायकारक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दूरच्या ठिकाणी बदलीचा सामना करावा लागून त्यांच्या कुटुंबियांवर मानसिक तसेच आर्थिक ताण वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। याशिवाय मंडळातील एकूण 591 पदांपैकी तब्बल 386 कनिष्ठ लिपिक पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे। यासंदर्भात अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर कामबंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांशी संबंधित कामांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे। आमच्या ज्या बदल्या बढत्यांचे निकष होते या निकषांवर राज्य मंडळ प्रशासनाने IAS अधिकारी बसले तेव्हापासनं गदा आणून आमच्या ज्या बदल्यांचे निकष आहे हे बदलवून राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे सदर बदल्या करण्याचं एक घाट घातलेलं आहे आणि त्याच विरुद्ध आमचं हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी छेडलेलं आहे की जेणेकरून आमच्या ज्या निकषानुसार आमचे जे निकष ठरलेले होते 1993 पासूनचे ते निकष आजपर्यंत ज्या पद्धतीने आमच्या बदल्या होत होत्या त्या बढती बदल्याचे निकष तसेच पूर्ववत ठेवावे अशी आमची एकमुखी सर्वांची मागणी आहे। धन्यवाद। संघटनेच्या कृती समितीचा हम सब हमारी मांगनी पूरी करो, हमारी मांगनी पूरी करो।